विद्यार्थी मित्र हो, मागील तासाला आपण गणित भाग 2 या पाठ्यपुस्तकातील वर्तुळ या प्रकरणामध्ये वर्तुळाची त्रिज्या आणि स्पर्शिका या दरम्यान असणारा गुणधर्म आणि त्यावरचं प्रमेय या ठिकाणी अभ्यासलं. त्यावरची उदाहरणं मागील तासाला आपण अभ्यासलेत. या तासाला आपण स्पर्श वर्तुळे ही एक महत्त्वाची संकल्पना या ठिकाणी बघणार आणि त्याचबरोबर स्पर्श वर्तुळावरील प्रमेयसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. आता हे प्रमेय आणि स्पर्श वर्तुळे हे पाहत असताना पहिल्यांदा आपण संकल्पना समजून घेऊ. तर स्पर्श वर्तुळे काढत असताना मी एक रेषाखंड काढतोय पट्टीच्या साह्यानं. समजा मी इथं ए बिंदू घेतलाय, बी बिंदू हे अंत्यबिंदू आहेत रेषाखंडाचे. आता ठराविक अंतर कंपासामध्ये घेतोय. ए बिंदूला मी केंद्रबिंदू मानला आणि एक वर्तुळ काढलं जे रेषाखंडाला छेदतंय. बघा, ज्या बिंदूत छेदतंय त्या बिंदूत किंवा त्या बिंदू पासूनचं बी बिंदूपर्यंतचं अंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे कंपासात. या पद्धतीने मी अंतर घेतलंय आणि दुसरं एक वर्तुळ या ठिकाणी काढतो. अशा प्रकारे 2 वर्तुळ मला मिळतील. आता ही दोन्ही वर्तुळ ज्यांचा केंद्रबिंदू ए आणि बी आहे अशी दोन्ही वर्तुळ एकमेकांना इथं बिंदूत पी बिंदूत छेदतायत, स्पर्श करतायत आणि त्यांच्या दरम्यान एक सामायिक स्पर्शबिंदू आहे. म्हणजे पी हा त्यांचा स्पर्शबिंदू आहे आणि म्हणून ह्यांना बाह्य स्पर्शी वर्तुळ असं आपण म्हणतो. बाहेरून स्पर्श करतायत म्हणून यांना काय म्हटलंय, बाह्य स्पर्शी वर्तुळ असं म्हटलंय. म्हणजेच इथं जर आपण पाहिलं दोन्ही वर्तुळ ही बाह्य स्पर्शी म्हटले. दोन्ही वर्तुळ मुलांना ही कशी आहेत, बाह्य स्पर्शी आहेत. आता या बाह्य स्पर्शी वर्तुळांचा स्पर्शबिंदू कुठे आहे नेमका, तर बघा हा जो स्पर्शबिंदू आहे, स्पर्शबिंदू पी हा केंद्रावर किंवा केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडावर बघा, तर रेषाखंड ए बी हा दोन्ही वर्तुळाच्या केंद्रांना जोडणारा रेषाखंड आहे आणि ह्या बाह्य स्पर्शी वर्तुळांचा स्पर्शबिंदू हा त्या रेषाखंडावर आहे. हा गुणधर्म आपल्याला बाह्य स्पर्शी वर्तुळाबाबत सांगता येईल. हा दुसरा एक संकल्पना या ठिकाणी आपण बघायची. आता ही बाह्य स्पर्शी वर्तुळाबाबत झालं. मग जर समजा आंतरस्पर्शी वर्तुळ असतील तर त्या संदर्भात नेमकं काय सांगता येईल पहा. तर बघा, इथं मी एक रेषाखंड काढतोय. आंतरस्पर्शी वर्तुळासाठी आपण मागील प्रमाणेच या ठिकाणी कृती करतोय. बघा, फक्त थोडासा चेंज करतोय मी. समजा इथं पी बिंदू घेतलाय, इथं बी बिंदू घेतलाय आणि इथं ए बिंदू घेतलाय. पण तर थोडंसं अंतर आपण मुलांना या ठिकाणी कमी करूया म्हणजे वर्तुळ आपणाला व्यवस्थितरित्या काढता येतील. मी रेषाखंड खोडून इथं पी बिंदू घेतोय. आता बी बिंदू हा केंद्रबिंदू कल्पायचा आहे, मानायचा आहे आणि आपण एक वर्तुळ काढायचं आहे. किती अंतर घेतलं वर्तुळ काढण्यासाठी कंपासात, तर पी बी इतकं अंतर घेतलंय पहा. असं एक वर्तुळ मी काढतो तर हे वर्तुळ मला या ठिकाणी मिळेल. याचबरोबर थोडासा चेंज मी करतो. हे पहिलं वर्तुळ मिळालं. पहिल्या वर्तुळाची त्रिज्या आपली पी बी आहे. आता दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या आपण पी ए इतकी घेऊया आणि वर्तुळ काढू. म्हणजे ए हा केंद्रबिंदू कल्पायचा आहे आणि वर्तुळ काढायचं आहे. तर अशी 2 वर्तुळ आपणाला मिळतील. तर ही दोन्ही वर्तुळ बघा, जे पहिलं वर्तुळ आहे ज्याची त्रिज्या पहिल्या वर्तुळाची
याला आपण R1 संबोधू आणि ही त्रिज्या BP इतकी आहे. दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या R2 संबोधू आणि ही PA इतकी आहे, म्हणजेच AP. आता A हा लहान वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि B हा मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. तर आपण वर्तुळाचे केंद्रबिंदू जोडणारा रेषाखंड जर काढला तर ह्या रेषाखंडावर हा P हा त्या वर्तुळांचा जो स्पर्शबिंदू आहे तो स्पर्शबिंदू आपल्याला दिसतो. म्हणजे जी वर्तुळ एकमेकाला आतून स्पर्श करतात किंवा एखादं वर्तुळ बाहेरील वर्तुळाला आतून जर स्पर्श करत असेल तर अशा वर्तुळाला आपण आंतरस्पर्शी वर्तुळ असं म्हणतो. आंतरस्पर्शी वर्तुळ असं म्हणतो. आणि याही वर्तुळाचा स्पर्शबिंदू जो आहे तो स्पर्शबिंदू दोन्ही वर्तुळाचा केंद्रबिंदू जोडणारा रेषाखंड जो आहे त्या रेषाखंडाला जर आपण एक्सटेंड केलं, वाढवलं, तर त्या रेषाखंडावर या ठिकाणी आपल्याला मिळतो. मुलांनो, या संदर्भात लक्षात घ्या, दोन्हीही बाबतीमध्ये बाह्यस्पर्शी वर्तुळ असतील किंवा आंतरस्पर्शी वर्तुळ असतील, या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जातो की जर दोन वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील आणि त्यांची त्रिज्या दिली असेल तर त्या वर्तुळांच्या त्रिज्येतील अंतर आपल्याला कसं काढता येईल किंवा अंतर शोधायचं असतं. हे अंतर आपण कसं सोडवायचं ते या ठिकाणी बघणार आहोत. आता यासाठी मी एक बांगडीच्या साह्याने एक वर्तुळ काढतोय. पहा, इथं एक छोटंसं वर्तुळ आपण काढूया ज्याचा केंद्रबिंदू मी A मानलाय. दुसरं एक टचिंग सर्कल काढतोय, म्हणजेच बाहेरून स्पर्श करणारं वर्तुळ या ठिकाणी आपण काढूया की दोन्ही वर्तुळ एकमेकाला स्पर्श करतायत. याचा केंद्रबिंदू जर मी समजा B मानला तर या वर्तुळांना जोडणारा जो रेषाखंड आहे किंवा केंद्रबिंदूंना जोडणारा रेषाखंड जर काढला तर ह्या रेषाखंडावर त्यांचा टचिंग पॉईंट म्हणजे स्पर्शबिंदू मिळतो. याला आपण P असं म्हणतो. पहिल्या वर्तुळाची त्रिज्या R1 आहे, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या R2 आहे असं आपण म्हणू. आपल्याला दोन्ही केंद्रातील अंतर कसं काढता येईल पहा. एक उदाहरणाच्या साहाय्याने आपण समजून घेऊया. पहिल्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर AP बरोबर R1, ह्याला आपण समजा 7 सेंटीमीटर घेतले अंतर. उदाहरण बघतोय आपण. आता दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या घेऊया आपण. दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर PB बरोबर R2, ही समजा मी 3 सेंटीमीटर अशी घेतली. तर मला AB या दरम्यानचं अंतर काढायचं, म्हणजे केंद्रातील अंतर काढायचंय. बाह्य स्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर काढायचे. केंद्रातील अंतर हे कसं काढलं जातं तर अतिशय सोपी पद्धत आहे, मेथड आहे. आता पहिल्याचं केंद्र A आहे, दुसऱ्याचं B आहे. म्हणजे रेषाखंड ABची लांबी काढायची, म्हणजेच त्या केंद्रातील अंतर काढायचे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला माहित आहे A डॅश P डॅश B आहे, म्हणजे A आणि B दरम्यान P बिंदू आहे. आणि म्हणून आपण डिस्टन्स ABचं अंतर हे कसं मिळेल मला, तर डिस्टन्स AP अधिक डिस्टन्स PB. आता डिस्टन्स AB काय आहे तर केंद्रातील अंतर. थोडक्यात लिहितो मी, बाह्य स्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील
अंतर हे कशासाठी मानलं मी, तर ए बीसाठी. बरोबर. इथं डिस्टन्स ए पी म्हणजेच काय, तर R1 पहिल्या वर्तुळाची त्रिज्या आपण म्हणलंय, अधिक डिस्टन्स बी पी आहे. बी पीला आपण काय म्हणलंय, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या R2. आता R1ची किंमत आपणाला दिली 7 आणि R2ची किंमत आहे 3, आणि म्हणून या ठिकाणी 7 अधिक 3 म्हणजेच 10 सेंटीमीटर हे बाह्यस्पर्शी वर्तुळातील केंद्रातील अंतर सांगता येईल. अशा प्रकारची उदाहरणं मुलांना पहिल्या प्रश्नामध्ये 1 गुणासाठी तुमच्या बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातात. ऑप्शनली प्रश्न असतात किंवा 2 मार्कासाठी सुद्धा उदाहरण तुम्हाला हे विचारलं जातं. तर बाह्यस्पर्शी वर्तुळ असतील तर या पद्धतीने आपण ही उदाहरणं सोडवायची. आता आंतरस्पर्शी वर्तुळांबाबत एक उदाहरण बघूया आपण. आंतरस्पर्शी शब्द पुन्हा लिहितोय मी, आंतरस्पर्शी. तर आंतरस्पर्शी वर्तुळ जर असतील तर नेमकं आपल्याला डिस्टन्स कसं काढायचं आहे हे आपण या ठिकाणी बघणार. यासाठी मी इथं 2 आंतरस्पर्शी वर्तुळ काढतोय. कंपासाच्या सहाय्याने आपल्याला ही वर्तुळ काढता येतील. तर बघा, अतिशय सोपी मेथड आहे. पहिलं वर्तुळ मी काढतोय. इथं समजा याचा आपणाला कंपासाच्या सहाय्यानं हे वर्तुळ काढले. त्याच्या केंद्राला नाव मी समजा दिलं ए बिंदू. आता दुसरं वर्तुळ ह्याच रेषाखंडावर मी इथं बी बिंदू घेतोय आणि प्रॉपर डिस्टन्स घ्यायचं आहे. समजा पी हा बिंदू इथं घेतला तर पी बिंदू आणि ए बिंदू या दरम्यानचं अंतर आपल्याला घेऊन त्रिज्या असणारं वर्तुळ काढूया. तर अशा प्रकारे हे दुसरं वर्तुळ या ठिकाणी मिळेल. आता लक्षात घ्या, ए पी ही पहिल्या वर्तुळाची त्रिज्या असेल आणि बी पी ही दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी ए पी बरोबर पहिल्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर R1. आपण समजा मी ही 12 सेंटीमीटर घेतली आणि बी पी बरोबर दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर R2 बरोबर समजा मी 7 सेंटीमीटर घेतले. आणि आपल्याला ह्या 2 वर्तुळाच्या केंद्रातील अंतर म्हणजेच डिस्टन्स ए बी काढायचं आहे. हा कसा काढायचा आहे बघा. तर आपल्याला इथं दिसतंय ए दरम्यान बी दरम्यान पी आहे. ए दरम्यान बी दरम्यान पी असं दिसतंय मला इथं. आणि म्हणून मी या ठिकाणी काय लिहील, तर डिस्टन्स ए पी बरोबर डिस्टन्स बी पी किंवा पी बी अधिक डिस्टन्स ए बी. आता मला आपल्याला ह्या केंद्रातील अंतर ए बीचा डिस्टन्स काढायचं आहे. म्हणून मी हे एका बाजूला ठेवलं आणि हे बी पी इकडे घेतलं. आधी काय इकडं आल्यावर वजा होईल आणि म्हणून डिस्टन्स ए पी वजा डिस्टन्स पी बी बरोबर डिस्टन्स ए बी. आता ए पी काय आहे बघा, तर पहिल्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच R1 वजा बी पी काय आहे, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या R2 बरोबर ए बी काय आहे, आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर आहे. अशा प्रकारे R1 ची किंमत आपण 12 घेतली. 12 वजा R2 ची किंमत 7 बरोबर आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर.
12 7 गेले खाली 5 बरोबर अंतर स्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर अशा प्रकारे आपल्याला काय मिळेल इथं 2 अंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर काढता येईल. तर दोन्हीमध्ये फरक काय आहे? जर वर्तुळा आंतरस्पर्शी असतील तर त्यांच्या त्रिज्यांची वजाबाकी करायची, मोठ्या त्रिज्येतून लहान त्रिज्या वजा करा. आणि जर वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील तर मुलांनो त्यांच्या त्रिज्यांची बेरीज करा, म्हणजे तुम्हाला त्यांच्या केंद्रातील अंतर मिळणार आहे. आता डायरेक्ट उदाहरणं तुम्हाला परीक्षेत अशी दिली जातात आणि त्यावरून आपल्याला केंद्रातील अंतर सुद्धा काढावं लागतं. मग हे अंतर या पद्धतीने आपण काढू शकतो. उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये आहेत, ही सोडवू शकता. आता याच पद्धतीनं आपण आणखी एक महत्त्वाचं प्रमेय या ठिकाणी बघणार आहोत की याला आपण वर्तुळाच्या बाह्यस्पर्शी वर्तुळाचं प्रमेय असं म्हणतो. हे प्रमेय नेमकं काय आहे ते बघूया आपण. प्रमेय, आता 2 बाह्यस्पर्शी वर्तुळ काढू आपण. आपल्याला सिद्ध करायचे स्पर्श वर्तुळांच्या मध्ये असणारा जो स्पर्शबिंदू त्यांचा आहे तो त्यांच्या दरम्यान जोडणारा जो रेषाखंड आहे, केंद्रांना जोडणारा जो रेषाखंड आहे त्या रेषाखंडावर तो स्पर्शबिंदू असतो. हे आपल्याला हे प्रमेय या ठिकाणी अभ्यासायचे. मग 2 वर्तुळ या ठिकाणी काढतोय मी. पहिलं वर्तुळ ठराविक त्रिज्या घेऊन काढलं मी. प्रमेय बघा काय सांगतो. वर्तुळाचा स्पर्शबिंदू हा त्यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडावर असतो असं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचंय. तर इथं P हा बिंदू घेतला, स्पर्शबिंदू आहे त्यांचा. तर या स्पर्शबिंदूतून मी आकृती काढले. 2 बाह्यस्पर्शी वर्तुळ, P हा त्यांचा स्पर्शबिंदू आणि रेषा L ही त्यांची स्पर्शिका जी P बिंदूतून जाते. सामायिक आहे स्पर्शिका. बघा, आणि पक्षात काय लिहाल तुम्ही? पक्ष फार सोपं आहे. A व B केंद्र असलेली 2 बाह्यस्पर्शी वर्तुळे P हा स्पर्श बिंदू दिसतोय मला, स्पर्श बिंदू आहे आणि रेषा L ही सामायिक स्पर्शिका. आपण स्पर्शिका सुद्धा अभ्यासले जी P बिंदूतून जाते, लक्षात ठेवा. साध्य काय करायचंय? P हा रेख AB वरील बिंदू, हे आपल्याला या ठिकाणी काय करायचंय? साध्य करायचंय. आणि म्हणून या ठिकाणी सिद्धता करत असताना आपण पहिल्या वर्तुळामध्ये निरीक्षण करू. AP ही पहिल्या वर्तुळाची त्रिज्या, L ही स्पर्शिका आणि रेख AP लंब रेषा L. हे कशावरून? तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेयावरून. याला नंबर 1 दिलं. दुसऱ्या वर्तुळाचं निरीक्षण केलं, इथं लंब दिसते मला. आता दुसऱ्या वर्तुळाचं सुद्धा निरीक्षण केलं तर BP ही त्रिज्या आहे दुसऱ्या वर्तुळाची आणि L ही स्पर्शिका आहे सामायिक त्यांची. आणि म्हणून रेख BP लंब रेषा L याला नंबर 2 दिला आणि यालाही कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. आता 1 आणि 2 काय सांगतं बघा. रेषा L ला AP आणि BP हे 2 लंब आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपणाला हे काढत असताना
दोन्ही दोन्हीही त्रिज्या ज्या आहेत त्या रेषा एलला एकाच बिंदूत लंब आहेत. तर इथं आपण पाहतो की रेख ए पी लंब रेख एल रेषा एल आणि रेख बी पी लंब रेषा एल, आणि म्हणून रेख ए पी व रेख बी पी हे पी बिंदूतून रेषा एलला काढलेले लंब आहेत, एलला लंब आहेत. आपणाला माहिती आहे की पी बिंदूतून आपणाला रेषेला एलला हे दोन रेषाखंड लंब दिसत आहेत, पण कुठल्याही रेषेला मुलांना एकाच बिंदूतून दोन लंब काढता येत नाहीत. याचा अर्थ एकच रेषा लंब असते एकाच बिंदूतून काढलेली, आणि ती रेषा म्हणजेच रेषा ए बी. आणि म्हणून या ठिकाणी सांगता येईल रेख ए बी ही रेषा एलला बिंदू पी मधून लंब आहे. जर पी मधून गेलेली रेषा रेख ए बी ही रेषा एलला लंब असेल तर पी हा बिंदू रेख ए बी वरील बिंदू आहे, आणि म्हणून या ठिकाणी सांगता येईल बिंदू पी हा रेख ए बी वर आहे, जे आपणाला या ठिकाणी साध्य करायचं आहे. म्हणजेच अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपणाला छोटंसं असणारं प्रमेय या सिद्ध केलेलं आहे. मुलांनो, या तासाला इथं आपण हे प्रमेय बघितलंय. स्पर्शबिंदू केंद्रांना जोडणाऱ्या रेषेखंडावर असतो हे सुद्धा या ठिकाणी बघितलं, अभ्यासले. आता तुम्हाला हे प्रमेय तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या आधारे पुन्हा एकदा व्यवस्थित निरीक्षण करून तुमच्या वहीमध्ये सोडवायचे, आणि त्याचबरोबर दोन केंद्रातील अंतर कसं काढायचं आहे यावरची काही उदाहरणं तुम्हाला पाठ्यपुस्तकात दिली, ती सोडवा. प्रश्नसंच असतील त्यावरची उदाहरणं तुम्ही सोडवायची. इथं या तासाला आपण थांबणार आहोत. पुढच्या तासाला पुढील भाग या ठिकाणी बघूया. धन्यवाद.